नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन अपडेटमध्ये। व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आपल्या लाडक्या 12 हिंद केसरी बकासूरचा आगामी नियोजन कोणत्या मैदानात असणार आहे, त्याचबरोबर आज एक भव्य दिव्य असं मौजे नेवरे या ठिकाणी एक आदतचं बैल मैदान एक बैल असं मैदान संपन्न होत आहे। या मैदानात बकासूर पाळणार की नाही याची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। चला तर पाहूया। आणि या मैदानात आदतच्या 1 ते 16 गटापर्यंत कोणकोणते नदी कोणकोणत्या तासामधून पळणार आहे याची संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे। चला तर पाहूया। तर मित्रांनो, गट क्रमांक 1 मध्ये तास क्रमांक 1 मध्ये सुलतान आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर गट क्रमांक 1 मध्ये तास क्रमांक 5 मध्ये कारगिलची गाडी पळताना पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, गट क्रमांक 1 मध्ये तास क्रमांक 6 मध्ये लक्ष आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे। गट क्रमांक 1 मध्ये तास क्रमांक 7 मध्ये किसना आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर गट क्रमांक 2 मध्ये तास क्रमांक 1 मध्ये छोटा पिस्टन 2211 आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, त्याचबरोबर गट क्रमांक 2 मध्ये तास क्रमांक 6 मध्ये वादळ आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर गट क्रमांक 3 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये किस्मत आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे। गट क्रमांक 5 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये शंभू 307 आनंदी आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर गट क्रमांक 6 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये आदत किंग तेजा आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे। गट क्रमांक 6 मध्ये तास क्रमांक 5 मध्ये सोन्या 6161 आनंदी आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे। गट क्रमांक 6 मध्ये तास क्रमांक 7 मध्ये रोमन आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे। गट क्रमांक 7 मध्ये तास क्रमांक 1 मध्ये विनायक देशमुख यांचा देव आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, त्याचबरोबर गट क्रमांक 7 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये उर्मिलता यांच्या नावाने जिट्टे राजा किंवा अर्जुन पडण्याची दाट शक्यता आहे। गट क्रमांक 8 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये खंडस्करांचा बाळ्या आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, त्याचबरोबर गट क्रमांक 9 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये पैलवान आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे। गट क्रमांक 8 मध्ये तास क्रमांक 5 मध्ये शंभू आणि सुंदरची गाडी सुंदर अशी गाडी पळताना पाहायला मिळणार आहे। गट क्रमांक 8 मध्ये तास क्रमांक 7 मध्ये आदत किंग छावा याच्या नावानं 2 चिठ्ठ्या निघालेल्या आहेत। गट क्रमांक 9 मध्ये आणि गट क्रमांक 11 मध्ये अशा 3 चिठ्ठ्या आहेत। तर या एका गटात आपल्याला छावा पळताना पाहायला मिळेल। गट क्रमांक 10 मध्ये तास क्रमांक 1 मध्ये सर्जा आणि राजाची गाडी पळताना पाहायला मिळणार आहे। गट क्रमांक 10 मध्ये तास क्रमांक 7 मध्ये पिस्टन 44 आनंदी आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे। गट क्रमांक 11 मध्ये तास क्रमांक 6 मध्ये जिबेर भाऊ राजस्थानवाले यांचा पिस्टन आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे, आदत किंग पिस्टन। गट क्रमांक 12 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये वादळची गाडी पळताना पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, गट क्रमांक 12 मध्ये तास क्रमांक 7 मध्ये पंढरशेट यांचा रायफल पळताना पाहायला मिळणार आहे। गट क्रमांक 13 मध्ये तास क्रमांक 5 मध्ये लक्ष बिदलकरांचा लक्ष आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, त्याचबरोबर गट क्रमांक 13 मध्ये तास क्रमांक 6 मध्ये हारणे 56 आनंदी पळताना पाहायला मिळणार आहे। गट क्रमांक 14 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये आपल्याला मोठेवाडीकरांचा सुंदर पळताना पाहायला मिळणार आहे। गट क्रमांक 14 मध्ये तास क्रमांक 6 मध्ये शंभू 344 आनंदी पळताना पाहायला मिळेल आपल्याला। गट क्रमांक 15 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये मायनीकरांचा मस्तान पळताना पाहायला मिळणार आहे। गट क्रमांक 15 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये बुलेट रहमतपूरकरांची बुलेट आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे। गट क्रमांक 16 मध्ये तास क्रमांक 1 मध्ये रॉकी बाय आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर गट क्रमांक 16 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये ब्रह्माची गाडी पळताना पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, गट क्रमांक 17 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये VIP रुबाब आनंदी पळताना पाहायला मिळणार आहे। तरी मित्रांनो, या नेवरी मैदानामध्ये नरवणे मैदानामध्ये बकासूरच्या नावाने एकी चिठ्ठी नसल्यामुळे बकासूर आज आपला पळताना पाहायला मिळणार नाही। मित्रांनो, कारण मी तसंच आहे, आदतचं मैदान असल्यामुळे बकासूर पळणार नाही। तर बकासूर आपल्याला 5 तारखेला मित्रांनो 100% पळताना पाहायला मिळणार आहे। पुणे जिल्ह्यातलंच एक भव्य दिव्य असं ओपनचं बैलगाडी शर्यतीचं जिंगे मैदान आहे। मौजे पीरसाई उत्सव निमित्त कठापूर बुद्रुक या ठिकाणी पिंटू शेट पोकरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मैदान संपन्न होणार आहे। आणि याच मैदानामध्ये आपला लाडका बकासूर 100% 5 तारखेला या ओपनच्या बैलगाडी शर्यतीमध्ये सहभाग होणार आहे। या मैदानात प्रथम क्रमांक 1,21,000 आहे, द्वितीय 91, तृतीय 71, चतुर्थ 51, पंचम
31 6 21 7 11 आणि 8 व 10,000 रुपये अशी या मैदानाची बक्षीस स्वरूप आहे. आणि याच मैदानामध्ये आपला लाडका बकासूर एका टॉपच्या पैऱ्यामध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, धन्यवाद.